श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। आज आपण या व्हिडिओमध्ये लक्ष्मी पूजन आणि धनत्रयोदशी या दिवशी आपण झाडूची पूजा का करतो, तसेच याचं महत्त्व काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। धनतेरस आणि लक्ष्मी पूजन या दिवशी झाडूची पूजा अतिशय शुभ मानली जाते, कारण झाडू म्हणजे श्री लक्ष्मीचं रूप आहे। झाडू आणण्याची वेळ लक्ष्मी पूजनाच्या अगोदर स्वच्छ आणि शुभ मुहूर्तावर झाडू आणावी। शक्यतो सकाळी सूर्योदयानंतर पूजा सुरू होण्याच्या आधी झाडू घरात ठेवली जाते। नवीन झाडू वापरणे शुभ मानले जाते। झाडू स्वच्छ करून लाल वस्त्र किंवा नवीन कपड्यावर ठेवून पूजा करता येते। झाडूला हलके स्पर्श करून देवता समोर ठेवावे। झाडूची पूजा ही केलीच पाहिजे, कारण झाडूची पूजा केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा किंवा अडथळे दूर होतात असे मानले जाते। शक्यतो सोनेरी दांड्याचा नवीन आणि स्वच्छ झाडू घ्या। झाडू घेताना ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः हा मंत्र मनात म्हणा। झाडू पूजन कसे करावे? झाडू नवीन आणल्यानंतर त्यावर हळदी कुंकू आणि अक्षता लावा। एक फूल अर्पण करून दीप लावा। खालील मंत्र म्हणत पूजन करा। मंत्र असा आहे की ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः। झाडू पूजन मम सर्व शुभ सिद्धये नमः। नंतर झाडू घराच्या पूर्व दिशेला किंवा लक्ष्मी मूर्तीच्या बाजूला ठेवावा। लक्ष्मी पूजनाच्या रात्री हा झाडू वापरू नये। दुसऱ्या दिवशी सकाळी प्रथम झाडू वापरा। जुना झाडू काय करायचा आहे तर जुना झाडू हा खराब झाला असेल तर आपण फेकून देतो। हा झाडू फेकताना ओम श्री लक्ष्मी नमः असे म्हणत त्या झाडूला कृतज्ञतेने निरोप द्या। फेकताना रस्ता किंवा कचऱ्यात न टाकता झाडू स्वच्छ वस्त्रात गुंडाळून झाडाखाली किंवा नदीकाठी ठेवावा। महत्त्वाचे नियम पाळा। झाडूवर कधीच पाय ठेवू नका, ते लक्ष्मी मातेचा अपमान मानले जाते। झाडू रात्री वापरू नका। झाडू सदैव स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवा। झाडू नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर पूर्व ठेवल्यास धनलाभ वाढतो। झाडू हे लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे। धनत्रयोदशीला नवा झाडू आणा आणि लक्ष्मी पूजनाच्या रात्री त्याचं पूजन करा। घरात सुख शांती आणि धनसंपत्तीचा वर्षाव होईल। लक्ष्मी पूजनाला झाडूची पूजा का करतात यामागं अतिशय गूढ आणि आध्यात्मिक अर्थ आहे। हिंदू धर्मात म्हटलं आहे की जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मीचा निवास असतो। झाडू घरातील धूळ नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करतो, म्हणून झाडू हे दारिद्र्य नाशक साधन आहे आणि ते लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। झाडू म्हणजे दीन दुर्बलांचा आधार आहे। झाडू सर्व धूळ कचरा दूर करते, म्हणजेच आपल्या आयुष्यातील दुःख नकारात्मकता आणि संकट दूर करण्याचं प्रतीक आहे। म्हणून लक्ष्मी पूजनाच्या वेळी झाडूची पूजा केली की आपण त्या दिव्य शक्तीला वंदन करतो, जी आपलं जीवन स्वच्छ आणि समृद्ध करते। श्री लक्ष्मीचा एक अवतार श्री शुद्धता लक्ष्मी, शुद्धता आणि स्वच्छतेची देवी म्हणून लक्ष्मीच्या या रूपाला पूजले जाते। झाडू ही त्या शुद्धतेची साक्ष आहे, त्यामुळे झाडू पूजन म्हणजे श्री लक्ष्मीच्या त्या शुद्ध ऊर्जेला आमंत्रण देणं होय। वास्तुशास्त्रानुसार झाडू ही सकारात्मक ऊर्जा खेचते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकते, म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा केली की घरातील ऊर्जा शुद्ध होते आणि धनवृद्धीचा मार्ग मोकळा होतो। झाडू आपल्याला शिकवते की अहंकार सोडून विनम्रतेने कार्य केल्यासच लक्ष्मी प्राप्त होते, कारण झाडू नेहमी खाली असतो पण त्याच्याशिवाय स्वच्छता शक्य नाहीये। तसंच विनम्र मनातच लक्ष्मीचा वास असतो, म्हणूनच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडू पूजतात। घरात शुद्धता स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी, श्री लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि दारिद्र्य दुःख व संकट दूर करण्यासाठी झाडू ही फक्त वस्तू नाहीये, ती लक्ष्मी मातेचं रूप आहे, जी घरातील दारिद्र्य दुःख आणि नकारात्मकता दूर करून समृद्धी शांती आणि आनंदाचा वर्षाव करते। तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आनंद येण्यासाठी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करा आणि ओम लक्ष्मी नमः हा मंत्र जपा। ओम श्री लक्ष्मी नमः या मंत्राचा मी एक व्हिडिओ बनवून तुम्हाला या चॅनलवरती टाकेल। हा नक्की तुम्ही मंत्र ऐका आणि या मंत्राला नक्की विजिट करा। तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आणायची असेल
तर झाडूची पूजा नक्की करा। कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा। जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। श्री स्वामी समर्थ।